नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं. रोज एकच प्रकारचा डोसा खाऊन जर तुम्हाला नाश्त्यात कंटाळा आला असेल, तर आज मी तुमच्यासाठी 4 वेगळ्या नवीन प्रकारचे डोसे घेऊन आलेली आहेत. रेसिपी पूर्ण बघा फ्रेंड्स आणि आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर पहिला प्रकार डोशाचा बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी गाजर किसून घालायचं आहे. तर 1 वाटी गाजर मी किसून घेतलेला आहे. तुम्ही इथे गाजरचे तुकडे सुद्धा घालू शकतात. आता यातच अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे. 2 चमचे रवा घालूया. 1 चमचा लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी याची बारीक प्युरी करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता. आता ही पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. तुम्ही जर गाजराचे तुकडे घालाल तर ही पेस्ट व्हायला वेळ लागतो. यासाठी गाजर किसूनच घाला, म्हणजे याची पेस्ट एकदम पातळ होते. तर हे बॅटर आता एका बाउलमध्ये मी काढून घेतले आहे. मिक्सरचं भांडं धुवूनच यामध्ये पाणी घालायचं आहे. 1 चमचा जिरं घालूया, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा चिली फ्लेक्स. हे सगळं घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे. छान मिक्स केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता आपल्याला अशाच पद्धतीचं बॅटर पाहिजे. जास्त घट्ट किंवा जास्त पातळ बॅटर बनवायचं नाही. आता 10 मिनिटं हे बॅटर असंच ठेवायचं आहे. यानंतर याचे आपण डोसे बनवणार आहोत. तर इथे मी पॅन गरम केलेला आहे. आता याला तेल लावून घेऊया. सुरुवातीला पॅन चांगला गरम करून घ्यायचा. त्यानंतर गॅस मीडियम करायचा आहे. आता डोशाचं बॅटर एकदा असं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर हे सुरुवातीला कडेकडेने घालायचं आहे, कारण मधोमध पॅन गरम झालेला असतो, त्यामुळे डोसे आपले जळू शकतात. आता मध्ये बॅटर घालून घेऊया. गॅस मंद ठेवायचा आहे आता आणि मंद गॅसवर हे डोसे चांगले शेकवून घ्यायचे आहेत. तर वरून ड्राय झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता याला वरून थोडंसं तेल लावायचं आहे. हे डोसे बनवायला खूपच सोपे आहेत. डोसा आपला छान ड्राय झालेला आहे. याच्या कडा लूज करून आपण हा डोसा फोल्ड करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता मस्त कुरकुरीत असा डोसा आपला तयार झालेला आहे. कलरसुद्धा खूप मस्त आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही गाजराचा डोसा बनवू शकता. खूपच झटपट होतो. शिवाय हा डोसा पौष्टिकसुद्धा आहे. हा डोसा तुम्ही भाजीबरोबर, चटणीबरोबर देऊ शकता. मुलांना सॉस आवडत असेल तर सॉसबरोबर सुद्धा देऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही डोशाचा हा पहिला प्रकार बनवू शकता. आता पाहूया डोशाचा दुसरा प्रकार. तर यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये एक पीठ मी किसून घेतलेलं आहे. आता यातच अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालूया. 2 ते 3 चमचे रवा घालायचा आहे. रव्यामुळे डोसा खूपच कुरकुरीत होतो. 1 मिरची घेतलेली आहे. अर्धा इंच आल्याचा तुकडा घालूया. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. 1 चमचा जिरं, चवीप्रमाणे मीठ घालूया. आता पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर मी मिक्सरला बारीक एकदम वाटून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता हे बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. हा डोसा खायला खूपच छान लागतो. अशा पद्धतीने तुम्ही बीटरूटचा डोसा बनवू शकतात. मुलं बीट खायला कंटाळा करतात, तर तुम्ही असा पौष्टिक डोसा त्यांना बनवून द्या, ते नक्कीच आवडीने खातील. मिश्रण व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे. मिक्स करून झालं की 10 मिनिटं हे बॅटर असंच ठेवायचं आहे, कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे, तर रवा फुलायला 10 मिनिटं तरी लागतात. 10 मिनिटं झालेली आहे. आपलं बॅटर छान तयार झालेलं आहे. एकदा मिक्स करूया. तुम्ही पाहू शकता बॅटर छान आता थिक झालेलं आहे, घट्ट झालेलं आहे. आता याचे डोसे बनवूया. तर गॅसवर मी पॅन गरम केलेला आहे. तेल लावून घ्यायचं आहे. चांगलं तेल लावून झालं की बॅटर आपण यावर घालणार आहोत. पण बॅटर घालण्यापूर्वी एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे बॅटर सुरुवातीला कडेकडेने घालायचं आहे, त्यानंतर मधोमध घालायचं आहे.
हा डोसा बनवायला सुद्धा खूपच टेस्टी आहे। मुलांना तुम्ही हा डोसा टिफिनमध्ये किंवा नाश्त्यामध्ये झटपट बनवून देऊ शकता। मुलांच्या छोट्या भुकेसाठी जर तुमच्याकडे घरात काही नसेल तर झटपट असा बीटरूटचा डोसा तुम्ही बनवून देऊ शकता। डोसा आता वरून ड्राय झालेला आहे, याला तेल लावून घेऊया। गॅस मंदच ठेवायचा आहे आणि हा डोसा चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता याच्या साईडच्या कडा लूज करून आता याला उलटवून घेऊया। दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकून घ्यायचा आहे। तुम्ही असाच सुद्धा डोसा देऊ शकता। याला तुम्ही डोसा किंवा घावणे पण म्हणू शकता। तर हे छान कुरकुरीत होतात। अशा पद्धतीनेच बाकीचे सुद्धा बनवून घ्यायचे आहेत। तर मस्त बीटरूटचा आपला घावण किंवा डोसा तयार झालेला आहे। तर हा कुरकुरीत डोसा किंवा घावण तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा सॉस बरोबर देऊ शकता। मुलांना खूपच आवडेल। भाजी आवडत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही बीटरूटचा डोसा किंवा घावण त्यांना बनवून द्या। तर हा दुसरा प्रकार कसा वाटला फ्रेंड्स? आवडला तर एक लाईक करा आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा। आता पाहूया डोशाचा तिसरा प्रकार। तर इथे एका बाउलमध्ये मी 1 वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे। यामध्ये पाणी घालायचं आहे आणि 2 ते 3 वेळा ही डाळ छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर ही मसूरची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। 2 चमचे ओट्स मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। ओट्स घातल्यामुळे डोसा खूपच पौष्टिक बनतो। आता 1 चमचा जिरं घालूया आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही असा झटपट मसूर डाळीचा डोसा बनवू शकता। 2 काश्मीरी मिरच्या आणि 1 लाल तिखट मिरची घेतलेली आहे, ती सुद्धा यातच घालायची आहे। आणि आता हे सगळं अर्धा तास असंच भिजत ठेवायचं आहे। तर अर्धा तास झालेला आहे। हे बघा छान डाळ फुगलेली आहे, छान फुलून आली आहे, एकदम मऊ झालेली आहे। आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यात आपण घालणार आहोत। तर आपण जेवढं पाणी घेतलं होतं तेवढंच पाणी यामध्ये घालायचं आहे। सुरुवातीला पाणी जास्त घालायचं नाही। तर डाळ भिजवताना मी डाळीच्या दुप्पट पाणी घातलेलं होतं। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। 1 हिरवी मिरची, 1 आल्याचा तुकडा आणि 3 ते 4 लसूण घालून मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तर हे बघा मी मिक्सरला बारीक एकदम छान पेस्ट करून घेतलेली आहे। आता ही एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया। बॅटर तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर हवं आहे। आता आपण याचे डोसे बनवणार आहोत। तर इथे पॅन गरम करायला ठेवला आहे, तेल घालायचं आहे आणि तेल छान पॅनला लावून घ्यायचं आहे। आता यावर आपण बॅटर घालणार आहोत। तर 2 पळी बॅटर यावर घालायचं आहे आणि हा डोसा छान असा पसरवून घ्यायचा आहे। गॅस सुरुवातीला फास्ट करून मी पॅन गरम केला होता, त्यानंतर मंद करायचा आहे। तर आता वरून ड्राय झालेला आहे हा डोसा, थोडंसं तेल लावून घेऊया। हा डोसा खायला खूपच टेस्टी लागतो फ्रेंड्स। तर अशा पद्धतीने तुम्ही डोसा बनवू शकता। याच्या कडा लूज करायच्या आहेत आणि हा डोसा आता पलटवून दुसऱ्या बाजूने सुद्धा छान शेकवून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता मस्त आपला डोसा असा तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही मसूर डाळीचा ओट्स घालून बनवलेला डोसा एकदा नक्की ट्राय करा। खूपच झटपट होतो, जास्त वेळ लागत नाही। हा डोसा तुम्ही हिरव्या चटणीबरोबर किंवा सॉस बरोबर सुद्धा देऊ शकता। तुम्ही हा डोसा जेवणासाठी सुद्धा बनवू शकता, सकाळच्या लंचसाठी किंवा रात्रीच्या डिनरसाठी। अशा पद्धतीने डोसा तुम्ही बनवू शकता। आता पाहूया डोशाचा चौथा प्रकार। तर इथे मी पालक घेतलेला आहे, स्वच्छ पालक धुवून घ्यायचा आहे, तो मिक्सरच्या भांड्यात घालूया। 2 हिरव्या मिरच्याचे तुकडे घेतलेले आहेत, अर्धा इंच आलं घेतलं आहे, तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे। 1 चमचा जिरं घेतलेला आहे, जिरं सुद्धा यामध्येच घालून घेऊया। 2 ते 3 चमचे रवा घ्यायचा आहे, तुम्ही रवा जाडा किंवा बारीक कोणताही घेऊ शकता। 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ते सगळं यामध्ये घालून घेऊया। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता अर्धी वाटी पाणी घालूया
कोथिंबीर घालायला विसरलेली मी, तर आता कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे आणि झाकण लावून मिक्सरला छान बारीक पेस्ट करून घेऊया। तर हे बघा मी अशा पद्धतीने याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। ही पेस्ट आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। मिक्सरचं भांडं धुवूनच यामध्ये पाणी घालायचं आहे। आता झाकण ठेवून हे बॅटर 10 मिनिटं असंच बाजूला ठेवून देऊया, कारण आपण यामध्ये रवा घातला आहे तर रवा फुलायला थोडा वेळ लागतो। 10 मिनिटांनंतर एकदा हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर पाहिजे। आता डोसे बनवायचे आहेत तर गॅसवर मी पॅन गरम केलेला आहे। तेल घालूया। तेल चांगलं पॅनला चोळून घ्यायचं आहे। आता डोस्याचं बॅटर आपण एकदा मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने आणि पॅनवर घालायचं आहे। सुरुवातीला कडेकडेने घालून नंतर मध्ये घालायचं आहे। हा पालकचा डोसा सुद्धा खायला खूपच चविष्ट लागतो। मुलांना भाजी आवडत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही पालकाचा डोसा देऊ शकता, मुलं आवडीने खातील। वरून डोसा ड्राय झालेला आहे। आता थोडंसं याला तेल लावून घेऊया। डोसा छान तयार झालेला आहे। कडा याच्या लूज करायच्या आहेत आणि हा डोसा आता पलटवून घेऊया। मस्त कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आपला पालकाचा डोसा तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही डोशाचा चौथा प्रकार बनवू शकता। तेच डोस्याचे प्रकार जर तुम्हाला बनवून कंटाळा आला असेल किंवा घरच्यांना सुद्धा वाटतं की नवीन काहीतरी खावं, तर अशा पद्धतीने तुम्ही पौष्टिक डोसे बनवून देऊ शकता। रेसिपी कशी वाटली फ्रेंड्स कमेंट्स करून मला नक्की सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळतील। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।